चला करूया सुरुवात. मला फक्त एकदा सांगा, आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? हो सर, क्लिअर आहे. हो सर. हो सर, येतोय आवाज. सर्वांनी आपले माईक आणि कॅमेरे बंद ठेवावेत. ज्या वेळेला मी सांगेल त्यावेळेला सुरू करा. सध्या माईक आणि कॅमेरा हा बंदच पाहिजे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चला करूया सुरुवात. सर्वात पहिली गोष्ट, ज्यांच्याकडे आवाज कमी असेल त्यांनी हेडफोन वापरा. सर्वांनी अशा ठिकाणी बसा ज्या ठिकाणी घरामध्ये नेटवर्क हे फुल असेल. काही वेळेला नेटवर्क जर कमी असेल तर अशा ठिकाणी आवाजाचा किंवा व्हिडिओचा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे ते लेट येतं, जे आपण बोलतो त्याच्यापेक्षा ते लेट येतं. त्यामुळे घरातली अशी जागा निवडा की ज्या ठिकाणी आवाज आणि व्हिडिओ चांगला येईल, जिथे नेटवर्क चांगलं असेल अशी जागा निवडा, म्हणजे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. सर्वात पहिली गोष्ट, पंचांग म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. मागच्या वेळेला आपण सुरुवात केली होती, यावेळेला त्याची थोडीशी माहिती घेऊन मग आपण पुढे जाऊया. तुमच्या समोर पंचांग आहे. दाते पंचांग शके 1946 हे आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर वापरणार आहोत. या पंचांगाबद्दल माहिती वापरायला आपण सुरुवात करणार. सर्वात पहिली गोष्ट जे आहे ते काय असतं तर शके असतं. आपल्याला माहिती आहे, आपलं जे पंचांग आहे, आपल्या समोर असलेलं जे पंचांग आहे, त्या पंचांगामध्ये एक वर्ष जे आहे ते वर्ष मोजण्याची जी पद्धत असते ती शकामध्ये घेतली जाते. या ठिकाणी आपल्याला बघेल शके, म्हणजे ज्या वेळेला मोजण्याची सुरुवात केली तिथपासून तर आत्तापर्यंत किती झाले तर 1946 वर्ष झाले. 1945 पूर्ण झाले आणि 46वं वर्ष हे सुरू आहे. आता हे शालिवाहन शक आहे, म्हणजे शालिवाहन नावाच्या राजांनी मोजायला सुरुवात केली, तिथपासून हे शक सुरू झालं. त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ते त्याला आपण संवत्सर असं म्हणतो. आता संवत्सर म्हणजे काय तर 1 वर्षाचा कालावधी. आपल्याला माहिती आहे, आपलं जे पंचांगानुसार जे वर्ष सुरू होतं, हिंदू धर्मानुसार जे काही वर्ष सुरू होतं, ते सगळं वर्ष जे आहे ते गुढीपाडव्यापासून सुरू होतं आणि एका गुढीपाडव्यापासून तर दुसऱ्या गुढीपाडव्यापर्यंतचा जो काही काळ आहे त्याच्यासाठी पंचांगामध्ये शब्द वापरला जातो, तो म्हणजे संवत्सर असा शब्द वापरला जातो. म्हणजे थोडक्यात 1 वर्ष म्हणजे 1 संवत्सर. प्रत्येक संवत्सराला एक वेगळ्या प्रकारचं नाव हे त्या ठिकाणी दिलेलं आहे, जे या पंचांगाला किंवा या वर्षाला जे नाव आहे त्याचं क्रोधी नाम संवत्सर असं दिलंय. हे नावं किती आहेत तर हे 60 प्रकारचे नाव आहे. आपल्या ज्या नोट्स आहे त्याच्यामध्ये हे 60च्या 60 नावं तुम्हाला दिलेले आहे, ते तुम्ही त्यावेळेला वाचून घ्या. ते पाठ वगैरे करायची आपल्याला काहीही गरज नसते. पुढची गोष्ट, इसवी सन आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 जानेवारीपासून सुरू होतं. या ठिकाणी इसवी सन दिलेलं आहे. 2024 आणि 25 हे आपल्याला इथे दिसतं आहे. विक्रम संवत त्याच्या खाली दिलेलं आहे. आता जसं शालिवाहन नावाच्या राजाने मोजायला सुरुवात केली आणि ती सुरुवात केल्यानंतर त्याला आपण शालिवाहन शक म्हटलं, त्याच प्रकारे विक्रम राजाने मोजायला सुरुवात केली. विक्रम राजाने मोजायला सुरुवात केल्यानंतर आता किती झाले तर 2080 वर्ष चालू आहे. 81 होईल. 80 पूर्ण होतील, 81 सुरू होईल. हे सुरू कधी होतं? जसं शालिवाहन शक
हे गुढीपाडव्यापासून सुरू होतं. त्याचप्रमाणे विक्रम संवत्सर किंवा विक्रम संवत आपण त्याला म्हणतो, ते दिवाळीतल्या पाडव्यापासून सुरू होतं. एवढ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, ज्या पंचांगाच्या पहिल्या पानावर आहे. त्याच्यानंतर आपण काढणार आहोत पंचांगाचं पान नंबर 26. हे पंचांगाचं जे पान नंबर 26 आहे, या 26 नंबरच्या पानावर काय दिलेलं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. आपल्याला सुरुवातीला हा इकडचा भाग फक्त लागणार आहे. इथे सगळं लक्ष ठेवायचं आहे. आज आपल्याला एवढा भाग लागणार आहे. मग हे आपण मोठं करूया. इकडे दिसत असेल सगळ्यांना. एप्रिल महिन्याचं आहे म्हणून या ठिकाणी एप्रिल 2024 दिलेलं आहे. हे जे पान आहे, या पानावरती एप्रिल 2024 असं लिहिलेलं आहे. आणि इथे ई म्हणजे इंग्रजी तारखा दिल्या आहेत, या इंग्रजी अंकामध्ये दिलेल्या आहेत. त्या किती आहे तर 9 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत आहे. म्हणजे या पंचांगातल्या या पानावर, म्हणजे जे पान नंबर 26 आहे, या पान नंबर 26 वर 9 एप्रिल पासून तर 23 एप्रिल पर्यंतच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला बघायला मिळणार आहे. मला एकदा सांगा, सगळ्यांकडे पंचांग आहे का? हो सर. हो आहे. हो सर आहेत. हो सर. हा, सगळ्यांनी पंचांगाचं पान नंबर 26 काढलंय का? हो काढलंय. हो. चला मग डाव्या कोपऱ्यामध्ये बघा, सगळ्यांनी शके दिलेलं आहे. जे आपण पहिल्या पानावर पाहिलं तेच या ठिकाणी दिसणार आहे. किती असणार आहे तर 1946. पंचांगाचे पुढचे सगळे जेवढे पानं आहे, जिथे महिने दिलेले आहेत किंवा ज्या तारखा दिल्या आहेत, त्या सर्व ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले शके पाहायला मिळणार. आणि ते 1946 हे सगळीकडे सारखंच असणार आहे, कुठेही बदलणार नाही. त्याच्यानंतर दुसरा जो कॉलम आहे त्याला आपण संवत्सर म्हणजे जे वर्ष म्हणतो ते वर्ष, त्याचं नाव पण त्या ठिकाणी दिलेलं असणार, जे आहे क्रोधी नाम संवत्सर. पुढच्या प्रत्येक पानावर हेच नाव याच ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. म्हणजे आता आपण हे जे पंचांगाच्या या पानावरती हे सगळं बघतो आहे, याच्या जागा ठरलेल्या आहे. कुठलंही पान उघडलं तरी ती गोष्ट त्याच जागी सापडणार आहे. त्याची जागा कुठल्याही प्रकारे बदलणार नाही. याच्या पुढचे 10 पानं उलटून जरी पाहिलं तरी शके आणि संवत्सर सगळ्याच गोष्टींची जागा ही जिथल्या तिथे असणार आहे. मग या ठिकाणी क्रोधी नाम संवत्सर आहे. त्याच्यानंतर अयन. अयन म्हणजे काय तर थोडक्यामध्ये आपण म्हणतो याला की 6 महिन्याचा कालावधी. एका वर्षामध्ये 12 महिने असतात आणि त्या 12 महिन्यांचे 2 भाग ज्या वेळेला आपण करतो तेव्हा एक भाग हा 6 महिन्याचा असतो. त्या 6 महिन्याच्या काळाला अयन असं म्हटलं जातं. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल 2 प्रकारचे अयन आहे. एक जे आहे ते उत्तरायण आहे आणि दुसरं जे आहे ते दक्षिणायन आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की उत्तरायण जे आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होतं. 21 डिसेंबरला हे सुरू होतं आणि पुढे 20 जूनपर्यंत, म्हणजे 21 डिसेंबर पासून पुढचे 6 महिने हे अयन आपल्याला बघायला मिळतं. हे असतं उत्तरायण. 21 डिसेंबर पासून तुम्ही मोजले पुढचे 6 महिने की 20 जून येणार आहे. आता आपल्या समोर जे पान आहे ते कुठलं आहे तर ते एप्रिल महिन्याचं आहे. आणि एप्रिल महिना हा डिसेंबर पासून तर जून या दरम्यान येत असतो. म्हणून या ठिकाणी
उत्तरायण असा शब्द आपल्याला दिसणार आहे. पुढे जेव्हा महिने पुढे जातील, ज्या वेळेला पुढचे 20 जून नंतरचा काळ येईल, त्या ठिकाणी तुम्हाला दक्षिणायन पाहायला मिळेल. म्हणजे पहिले जे 6 महिने आहे 21 डिसेंबर पासून 20 जून पर्यंत त्याला आपण उत्तरायण असं म्हणणार आणि 21 जून पासून तर 20 डिसेंबर पर्यंत म्हणजे 21 जून पासून तर पुढचे 6 महिने ज्याला आपण दक्षिणायन असं म्हणणार. अशा प्रकारचे 2 अयन वर्षामध्ये असतात. ज्या वेळेला आपण पुढे जाऊन पत्रिका तयार करणार आहोत, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लिहायच्या असतात. आणि जे गुरुजी आहेत, जे सकाळी पूजा करताना संकल्प करतात, त्या संकल्पामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो. ज्यापुढे आपल्याला या पानावरच्या सगळ्या शिकायच्या आहेत त्या. आता आयन झाल्यानंतर पुढचा जो भाग येतो त्याला आपण ऋतू म्हणतो, पण त्याच्या आधी आपण पाहणार तो म्हणजे महिना. मराठी महिना किंवा हिंदू पंचांगानुसार असलेले महिने. मी सगळ्यांना एकदा पाठ करायला सांगितले होते, केले नाही केले मला माहीत नाही, पण सगळ्यांचे हे पाठ असणं गरजेचं आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील, मी एकदा म्हणतो, तुम्ही तुमच्या घरी माईक बंद ठेवूनच म्हणा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन अशा प्रकारे हे 12 महिने आहेत. परत एकदा रिपीट करतो. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. आपला हा जो महिना आहे, आपलं हे जे पंचांगाचं पान नंबर 26 आहे, या पान नंबर 26 वर जो काही महिना दिलेला आहे तो कोणता आहे, तर तो चैत्र महिना आहे. सुरुवात आहे ती पंचांगाची, चैत्र महिना. आता ऋतू म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे आपण काय केलं की वर्षाचे 2 भाग केले, 6 महिन्याला अयन म्हटलं, त्याचप्रमाणे त्याच वर्षाचे आपण 6 भाग करणार, म्हणजे 2 महिन्याचा एक कालावधी येणार. इथे महिने घेताना फक्त चैत्र वैशाख हे घ्यायचे आहे. मग चैत्र वैशाख या महिन्यानुसार ते ऋतू असतात, जे तुम्हाला मी आता दाखवतो. हे ऋतू आपण वापरायचे आहे. म्हणजे चैत्र महिना असेल, वैशाख असेल, तर त्यामध्ये वसंत ऋतू दिलेला असतो. या ठिकाणी तुम्हाला वसंत ऋतू दिलेला सापडेल. हा ग्रीष्म वापरायचा नाही. पंचांगातले जे काही ऋतू आता इथून पुढच्या पानावर असतील ते आपण वापरायचे नाही. आपण या ठिकाणी हे जे लिहिले पाहिजे तर हे वहीमध्ये लिहून घ्या आत्ता आणि हेच वापरायचे. वसंत ऋतू जो आहे तो कुठे आहे, तर तो चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ग्रीष्म ऋतू हा कधी असतो, तर हा ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये असतो. त्यानंतर वर्षा ऋतू येणार आहे आणि वर्षा ऋतू कधी असतो, तर तो श्रावण आणि भाद्रपद या 2 महिन्यामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर शरद ऋतू, जेव्हा आपण देवीचं नवरात्र बसवतो त्याला आपण काय म्हणतो, शारदीय नवरात्र. हे शारदीय नवरात्र म्हणजे शरद ऋतूमध्ये येणारं नवरात्र असा त्याचा अर्थ आहे. मग आपल्याला काय दिसतंय, तर शरद ऋतू हा कार्तिक, अश्विन आणि कार्तिक या 2 महिन्यामध्ये असतो. त्याच्यानंतर हेमंत ऋतू मार्गशीर्ष आणि पौष महिन्यामध्ये येतो आणि शेवटी येतो शिशिर, जो माघ आणि फाल्गुन महिन्यामध्ये असतो. अशा प्रकारे 12 महिन्यांचे 6 ऋतू
आपल्याला बघायला मिळतात. आता हे जे पंचांगाचं पान आहे हे चैत्र महिन्याचं आहे, त्यामुळे इथे आपण वसंत ऋतूच वापरणार आहोत. त्याच्यानंतर पुढे पक्षाच्या बाबतीमध्ये बघूया आपण. 2 प्रकारचे पक्ष असतात. पहिला जो पक्ष असतो त्याला शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं. पक्ष म्हणजे काय, तर 15 दिवसांचा कालावधी. 15 दिवस. एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात. त्यातल्या 15 दिवसाच्या भागाला पक्ष म्हणतात. आपण त्याला साध्या भाषेमध्ये त्याला पंधरवडा असं म्हणतो. मग प्रत्येक महिन्यामध्ये 30 दिवस आहेत म्हटल्यावरती 2 पक्ष येणार आहे. त्यातला पहिला जो पक्ष असणार आहे त्याला आपण शुक्ल पक्ष असं म्हणणार आहे. आणि एक पान जर तुम्ही उलटलं तर त्या ठिकाणी दुसरा पक्ष तुम्हाला दिसेल, ज्याचं नाव आहे कृष्ण पक्ष. प्रत्येक महिन्यामध्ये हे 2च पक्ष असतात. काही लोक शुक्ल पक्षाला शुद्ध पक्ष असंही म्हणतात. काही लोक शुक्ल पक्षाला शुद्ध पक्ष असंही म्हणतात. आणि कृष्ण पक्षाला वद्य पक्ष असं म्हणतात. जनरली आपण सर्वजण वापरताना शुक्ल आणि कृष्ण हेच शब्द वापरतो. ते काही लोक वापरतात म्हणून तुम्हाला सांगून ठेवले. ते काय आपल्याला वापरायचे नाही. पंचांगात सुद्धा शुक्ल आणि कृष्ण असेच शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे हे शब्द वापर. इथपर्यंत आपण बहुतेक मागच्या वेळेला बघितलं होतं. मला एकदा पटकन सांगा, इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? हो सर. हो हो सर. हो हो सर. हो सर. हो समजलं सर. हो सर. आता आपण समजलं पुढे सर. बघूया. पुढे काय आहे, तर तिथी हा भाग आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणी पहिला कॉलम येणार, ज्याला आपण तिथी असं म्हणणार आहे. शकेच्या बरोबर खालची बाजू ती लिहिलंय. ती म्हणजे काय, तिथी. ही जी तिथी आहे ती काय आहे, त्याची व्याख्या काय ते आपण पुढे बघूया पुढच्या लेक्चरला. परंतु आज आपल्याला एवढंच समजून घ्यायचंय साध्या शब्दामध्ये. तिथी म्हणजे काय, तर महिन्यातला एक दिवस. म्हणजे जर 1 अंक लिहिला असेल ना तर महिन्याचा पहिला दिवस, 2 असेल तर दुसरा दिवस, 3 असेल तर तिसरा दिवस, 4 असेल तर चौथा, 5 असेल तर 5वा, याप्रमाणे हे दिवस. हे आपल्या साध्या शब्दात आपण म्हणू शकतो. या तिथींना संस्कृत नाव आहे. या ज्या तिथी आहे ना, या लोकांना माहिती असतात. कशा माहिती असतात, तर ज्याचा चतुर्थीचा उपास असतो ना त्याला चतुर्थी माहिती असते. ज्याचा एकादशीचा उपास असतो त्याला एकादशी माहिती असते. बाकीच्या तिथींशी काही जास्त लोकांना माहिती नसते किंवा त्यांना काही त्याच्याशी देणं घेणं पण नसतं. हे ऐकून एवढं माहिती असतं, चतुर्थी एक आहे, एक एकादशी आहे किंवा अमावस्या एक आहे, पौर्णिमा आहे, असं कधीतरी कुठेतरी ऐकलेलं असतं. मग हे काय आहे, तर हे तिथींची नाव आहे. 1, 2, 3, 4 असं मी पहिले मराठीमध्ये म्हटलं, तेच आपण थोडंसं त्याला संस्कृत अंक म्हटले की त्या तिथी होतात. म्हणजे पहिलं जे आहे त्या 1ला आपण प्रतिपदा म्हणतो. म्हणजे तिथे 1 जर लिहिलेलं असेल ना तर त्याला प्रतिपदा असं म्हटलं जाणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. 2 असेल तर त्याला आपण द्वितीया म्हणतो. 3 असेल तर त्याला आपण तृतीया म्हणतो. 4 असेल तर त्याला आपण चतुर्थी म्हणतो. 5 असेल तर त्याला आपण पंचमी म्हणतो. 6 असेल तर षष्ठी, 7 असेल तर सप्तमी, 8 अष्टमी, 9 नवमी, 10 दशमी, 11 एकादशी, 12 द्वादशी, 13 त्रयोदशी, 14 चतुर्दशी. प्रतिपदेपासून तर चतुर्दशी पर्यंतच्या ज्या काही 14 तिथी आहेत त्या दोन्ही पक्षांमध्ये तीच नावं वापरलेली आहे.
फक्त शुक्ल पक्षामध्ये जी 15 येते त्याला पौर्णिमा म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल 15वी तिथी. त्याला पौर्णिमा म्हणतात आणि कृष्ण पक्षामध्ये 30 अंक येतो म्हणजे ती महिन्याची 30वी तिथी असते. त्याला अमावास्या असं म्हटलं जातं. मग आता परत एकदा म्हणूया. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावास्या. व्हिडिओ लाईक करा. आपलं महाजन पंचांग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी त्यासाठी व्हिडिओ शेअर करा. हे आपल्याला इथे बघूया आपण. इथे 1 अंक आहे त्याला आपण प्रतिपदा म्हणणार, 2 द्वितीया, 3 तृतीया, 4 चतुर्थी, पंचमी, षष्ठी याप्रमाणे त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा याप्रमाणे म्हटल्या जातात. आता तिथी म्हणजे नेमके काय असतं तर ते रविचंद्रातलं एक विशिष्ट अंतर आहे 12 अंशाचं. बघू आपण पुढे ते. मग ते अंतर जे आहे ना ते संपलं की एक तिथी संपते. आता या सगळ्या वेळा ज्या दिल्या त्या संपण्याच्या वेळा दिल्या. आता आपल्याला वेळांकडे जायचं आहे. म्हणजे प्रतिपदा कधी संपली तर इथे 20:31 दिलेले आहे. या वेळा पहिले आपण समजून घेऊ आणि मग पुढे जाऊया. मग या वेळा कशा आहेत तर आपल्याला 24 तासाचं घड्याळ माहिती असतं. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ते घड्याळ असतं. 24 तासाचा फॉर्मॅट असतो. त्याच्यानुसार या वेळा आहेत. ज्यांना पाहिजे त्यांनी त्या पटकन वहीवर लिहून घ्याव्या. 1-2दा म्हटल्या की त्या आपोआप लक्षात राहतात. खूप काही पाठ करायची गरज नाही. सिंपल गोष्ट आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ असेल तर आपण त्याला सकाळची वेळ म्हणतो. म्हणजे 6 वाजले तर त्याला आपण सकाळचे 6च म्हणतो. 7 वाजले तर त्याला आपण काय म्हणतो सकाळचे 7 म्हणतो. त्याचप्रमाणे 8, 9, 10, 11 पर्यंतची वेळ जर असेल तर ती आहे तशी घेतली जाते. म्हणजे तिथे सकाळी 8 लिहिलंय तर ते सकाळचे 8 आहे. 9 असेल सकाळचे 9, 10 असेल तर सकाळचे 10, 11 असेल तर सकाळचे 11 आणि 12 असेल तर दुपारचे 12. इथपर्यंत काहीच बदल नाही वेळेत. आपण ज्या रोज वापरतो तशाच आहे त्या. मग बदल कुठे होतो तर 13 पासून होतो. म्हणजे दुपारी 12 नंतर 1 वाजला तर आपण 1 म्हणतो परंतु तिथे त्याला 13 म्हटलं जातं. 2 वाजले तर त्याला आपण 14 म्हणतो पंचांगाच्या भाषेमध्ये किंवा 24 तासाच्या घड्याळामध्ये बघा. 3 असतील तर त्याला आपण 15 म्हणतो. म्हणजे तिथे जर 15 लिहिलेले असतील तर तिकडे 3 म्हणणार दुपारचे 3. तिकडे 16 लिहिले असतील तर त्याला आपण दुपारचे 4 म्हणणार. तिकडे 17 असतील तर त्याला आपण दुपारचे 5 म्हणणार. सॉरी संध्याकाळचे 5 म्हणणार. म्हणजे इथपर्यंत आपण पाहिलं की सकाळपासून सुरुवात केली दुपारनंतर 13, 14, 1, 2, 3, 4, 5 याप्रमाणे ते वाढत गेले. मग संध्याकाळ झाली. म्हणजे संध्याकाळचे 6 जर असेल तर त्याला 18 असं म्हटलेलं असणार आहे. म्हणजे तिथे 18 दिलेलं असेल तर त्याला आपण संध्याकाळचे 6 म्हणायचे. 19 असतील तर त्याला संध्याकाळचे 7 म्हणायचे. 20 असतील तर त्याला रात्रीचे 8 म्हणायचं. आता इथे बघा. एक म्हणजे प्रतिपदा आणि त्या प्रतिपदे पुढे लिहिलेलं आहे 20:31. म्हणजे ही प्रतिपदा संपण्याची जी काय वेळ आहे ती किती आहे 20:31. म्हणजे 20 म्हणजे रात्रीचे 8
मिनिटांमध्ये, काही बदल करायचा नाहीये, आहे तसे. म्हणजे प्रतिपदा ही तिथी कधी संपली? तर रात्री 8:31 संपली. समजा 21 दिले असतील तर ते रात्रीचे 9, 22 असतील तर रात्रीचे 10, 23 दिलेले असतील तर रात्रीचे 11. इथपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि माहिती नसेल तर हे आता मी सांगितलंच आहे, त्यात समजलं असेलच. पुढची गोष्ट काय येते? तर पुढची गोष्ट येते म्हणजे रात्री 12 वाजता आपल्याकडे मोजणं थांबत नाही. आपल्याकडे रात्री 12 वाजता घड्याळामध्ये काहीही बदल होत नाही. आपलं मोजणं हे सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत असतं. त्यामुळे आपण रात्री 12 वाजता घड्याळात जरी 0 दिसला तरी इथे बदल नाही. मग मोजणं आपण चालूच आहे ना. 23 झाल्यावर पुढे 24 येणार आहे. मग त्या 24ला काय म्हटलं आपण? रात्रीचे 12 म्हटलं. तिथे जेव्हा 24 येतील तेव्हा त्याला आपण रात्रीचे 12 म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे उत्तर रात्र. पुढचा नवीन शब्द आहे उत्तर रात्र. उत्तर रात्र हा प्रकार काय आहे? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय? तर रात्र कधी होते? जर आपण शास्त्रानुसार विचार केला तर सूर्यास्त झाला म्हणजे रात्र झाली. आपली कधी होते ती नंतरची गोष्ट. पण सूर्यास्त झाला की रात्र झाली. म्हणजे 6 वाजता जर सूर्यास्त झाला तर 6 वाजता रात्र झाली. आणि तिथून 12 वाजेपर्यंत म्हणजे पहिले 6 तास हा रात्रीचा पहिला भाग किंवा त्याला पूर्वार्ध असं म्हटलं जातं. आणि रात्री 12 नंतर दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचे जे काही 6 तास असतात त्याला रात्रीचा उत्तरार्ध म्हटलं जातं. म्हणून रात्री 12 नंतरची वेळ असेल तर त्या वेळेला आपण उत्तर रात्र असा शब्द वापरतो. म्हणजे जर तिथे 25 असतील तर आपण म्हणताना काय म्हणणार? उत्तर रात्रीचा 1 असं म्हणणार. तिथे 26 असेल तर त्याला आपण उत्तर रात्रीचे 2 म्हणणार. त्याचप्रमाणे 27 असेल तर त्याला 3 म्हणणार. 28 असेल तर त्याला उत्तर रात्रीची 4 म्हणणार, जे दुसऱ्या दिवशी पहाटेचे 4 असतात. 29 असेल तर 5 आणि 30 असेल तर 6 आणि मग लगेच सूर्योदय होतो. फक्त हिवाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा सूर्योदय उशिरा होतो त्यावेळेला कधीतरी 31 येऊ शकतात. बाकी इतर वेळेला ते फारसे येत नाही. 30 पर्यंत येतात. हे आपण डायरेक्ट याच्यात पाहू म्हणजे लगेच समजेल आपल्याला. बघा प्रतिपदा संपली 20:31 म्हणजे रात्री 8:31. त्याच्यानंतर आपण द्वितीयेकडे गेलो. द्वितीया बघा किती वाजता संपली तर 17:33. 17 म्हणजे किती? तर संध्याकाळचे 5. इथे चुकून दुपारचं झालंय. 17 म्हणजे काय? संध्याकाळचे 5. म्हणजे द्वितीया कधी संपली? संध्याकाळी 5:33. त्यानंतर तृतीया कधी संपली? तर 15:04. आपण 15 म्हणजे शिकलोय. 15 म्हणजे दुपारचे 3. म्हणजे तृतीया संपली दुपारी 3:04. त्याच्यानंतर पुढे चतुर्थी 4 म्हणजे चतुर्थी 13:12. 13 म्हणजे किती? तर दुपारचा 1. दुपारी 1 वाजून किती मिनिटं येते? 12 मिनिटांनी संपली. त्यानंतर पंचमी 12:05. ही वेळ आहे तशी घ्यायची आपल्याला. समजतंय का सगळ्यांना?
हो सर. हो सर. हो समजतंय. हो सर. बरं. चला हो मग सर. आता तुम्ही मला सांगा की षष्टी कधी संपलीये? 11:44 सकाळी 11. सकाळी 11 सकाळी वाजून 11 वाजून 44 मिनिटांनी. 44 मिनिटांनी. त्याच्यानंतर मला सांगा दशमी कधी संपली? दशमी 17:32 5 वाजून 5 32 वाजून मिनिटांनी. 32 मिनिटांनी. कधीचे 5? सायंकाळचे 5:32. संध्याकाळचे. दुपारची. संध्याकाळचे 5 वाजून 32 मिनिटांनी ही तिथी संपलेली आहे, जिचं नाव आहे दशमी. एकादशी कधी संपली सांगा? 8 वाजून 5 मिनिटं सर. रात्री 8 वाजून 5 मिनिट. रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी. द्वादशी कधी संपली? 10 वाजून 10 42 वाजून मिनिटं. 42 मिनिटांनी रात्री. 42 मिनिटं रात्री. रात्री सकाळी असं म्हणत जा, त्याशिवाय कळणार नाही. तुम्ही कुठले 10 म्हटले कळलं पाहिजे ना. त्रयोदशी कधी संपली? उत्तर रात्री 1 वाजून 12 मिनिटांनी. तर रात्री 1 वाजून 13 मिनिटांनी. उत्तर रात्री 1 वाजून 13 मिनिटांनी. 13 कस काय? तिथे 12 लिहिलंय ना. 12 मिनिटांनी. पुढे चतुर्दशी सांगा. उत्तर रात्री 3 वाजून 3 वाजून उत्तर रात्री 3 वाजून 26 मिनिटांनी उत्तर रात्री. हा, आता एक लक्षात ठेवा, मिनिटांमध्ये काहीच बदल करायचा नाही. आणि पौर्णिमा कधी संपले? 6 वाजून 19 सर. उत्तर रात्री. सकाळी 6 वाजून उत्तर रात्री. उत्तर रात्री. उत्तर रात्री 5 वाजून 19 पहाटे 5 वाजता. 19 मिनिटांनी. उत्तर रात्री 5. उत्तर रात्री दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजून 19 मिनिटांनी सर. उत्तर रात्री असा शब्द वापरायचा आहे. उत्तर रात्री 5 वाजून 19 मिनिटांनी संपले. चला, सगळ्यांना तिथे कळले आहे का? हो सर. हो सर. हो सर, समजलं. हो सर. हो सर. नमस्कार. आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे. आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिषी व्हायचं असो, त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्योतिष वर्ग सुरू आहेत. यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध, दुसरा फलादेश वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे. हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते. आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतं. अधिक माहितीसाठी 992223 या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीच्या गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.